Good morning. Pituitary gland. Okay. Pituitary gland, it is the master endocrine gland in all endocrines. Okay. पिट्युटरी ग्लँडला आपण म्हणायचं हायपोफायसिस, दुसरं नाव जे आहे ते हायपोफायसिस आहे पिट्युटरीचं. ठीक आहे. पिट्युटरी ग्लँड लोकेशन, ठीक आहे, कुठं असते ती? इट इज लोकेटेड जस्ट बिलो द ब्रेन, जस्ट बिलो द हायपोथॅलॅमस अँड अटॅच बाय अ स्टॉक कॉल्ड ॲज इन्फंडिब्युलम. ठीक आहे. नर्वस सिस्टीमपासनं निघालेलं एक आउटग्रोथ जे आहे ते म्हणजेच काय? पिट्युटरी. ठीक आहे. तर याच्यामध्ये डायग्राममध्ये बघा हायपोथॅलॅमस आहे आणि हायपोथॅलॅमसपासनं जे आउटग्रोथ निघालेलं आहे त्याला म्हणायचं पिट्युटरी ग्लँड. ठीक आहे. तर पिट्युटरी ग्लँड मीन्स हायपोफायसिस अँड इट इज द स्मॉलेस्ट ग्लँड. स्मॉलेस्ट ग्लँड म्हणजे काय? इट इज अबाउट द साईज ऑफ पी सीड. ठीक आहे. म्हणजेच वाटाण्याचं जेवढं सीड आहे तेवढं तिचा साईज आहे. आणि कलर बघा, इट इज रेडिश इन कलर. इट इज रेडिश इन कलर, रेडिश ग्रे इन कलर. ठीक आहे. नाव सी, इट इज लोकेटेड जस्ट बिलो द हायपोथॅलॅमस अँड अटॅच बाय अ स्टॉक कॉल्ड ॲज इन्फंडिब्युलम. ठीक आहे. इट इज लॉज्ड इन अ बोनी डिप्रेशन. Inside that bony depression means that is the cavity which is present in the sphenoid bone. ठीक आहे. ही जी पिट्युटरी ग्लँड आहे, समजा ही पिट्युटरी ग्लँड असेल, ठीक आहे, हायपोथॅलॅमस पासून निघालेली आहे. सपोज दिस इज द पिट्युटरी ग्लँड. ओके. हां, वरचा पार्ट हायपोथॅलॅमस आणि ही ग्लँड एका बोनच्या कॅव्हिटीमध्ये लॉक झालेली आहे. ठीक आहे. त्या कॅव्हिटीला म्हणायचं सेला टर्सिका. दिस बोन. ओके. अशा पद्धतीनं ती लॉक झालेली आहे. कुठं? एका बोनमध्ये. म्हणजेच हा जो बोन आहे हा याला म्हणायचं स्पेनॉइड बोन. दिस बोन इज कॉल्ड ॲज स्पेनॉइड बोन अँड दिस कॅव्हिटी इज कॉल्ड ॲज सेला टर्सिका. ठीक आहे. म्हणजेच काय? इट इज लॉस्ट इन द बोनी डिप्रेशन. बोनी डिप्रेशन मीन्स दॅट इज द कॅव्हिटी. ही कॅव्हिटी एका पर्टिक्युलर स्पेशल बोनची आहे ज्याला म्हणायचं स्पेनॉइड बोन. आपलं जे स्पेनॉइड बोन आहे ते या ठिकाणी आहे. ठीक आहे. या स्पेनॉइड बोनच्या कॅव्हिटीमध्ये, त्या कॅव्हिटीला म्हणायचं सेला टर्सिका, या सेला टर्सिका कॅव्हिटीमध्ये ही पिट्युटरी ग्लँड असते. ठीक आहे. This gland is called as master endocrine gland because it control almost all other endocrine glands. ही काय करते की बाकीच्या जेवढे एंडोक्राइन ग्लँड्स आहेत विच आर प्रेझेंट इन डिफरंट लोकेशन्स ऑफ द बॉडी, सगळ्या एंडोक्राइन ग्लँडवर कोणाचं वर्चस्व आहे? पिट्युटरी ग्लँडचं वर्चस्व असल्यामुळे इट कंट्रोल्स ऑलमोस्ट ऑल अदर एंडोक्राइन ग्लँड्स. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज मास्टर एंडोक्राइन ग्लँड. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये this pituitary is made up of two lobes. One is the anterior lobe. This is the bigger lobe, that is the anterior lobe, and this one is the posterior lobe. ठीक आहे. हा anterior lobe आहे आणि हा posterior lobe आहे. तर या anterior lobe जो आहे या anterior lobeला म्हणायचं adenohypophysis. Anterior lobe means it is made up of two lobes, anterior lobe and posterior lobe. ठीक आहे. Anterior lobe means adenohypophysis. पोस्टेरियर लोब इज कॉल्ड ॲज न्यूरोहायपोफायसिस. पोस्टेरियर लोबला काय म्हणायचं? न्यूरोहायपोफायसिस म्हणायचं. आणि दोन्ही लोब्स जे आहे दॅट बोथ द लोब्स आर डेव्हलप्ड फ्रॉम द डिफरंट पार्ट्स ऑफ द एम्ब्रियो. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे काय, एक लोब वेगळ्या पार्टपासून तयार झालेला आहे, दुसरा लोब वेगळ्या पार्टपासून झालेला आहे. दॅट्स वाय दिस पिट्युटरी हॅव अ ड्युअल ओरिजिन. ठीक आहे. म्हणजे पिट्युटरीचं ओरिजिन जे आहे ते ड्युएल आहे. ड्युएल आहे म्हणजेच काय? अँटेरियर पार्ट एम्ब्रियोच्या वेगळ्या पार्टपासून तयार झालेल्या, पोस्टेरियर पार्ट वेगळ्या पार्टपासून तयार झालेल्या. ठीक आहे. बोथ द लोब्स डेव्हलप फ्रॉम द डिफरंट पार्ट ऑफ एम्ब्रियो. दॅट्स वाय इट हॅज अ ड्युअल ओरिजिन. ठीक आहे. आता बघा ॲडिनोहायपोफायसिस. ॲडिनोहायपोफायसिस म्हणजेच काय? अँटेरियर लोब. आता हा जो अँटेरियर लोब आहे, दिस अँटेरियर लोब इट इज आउटग्रोथ फ्रॉम द रूफ ऑफ बकल कॅव्हिटी. एम्ब्रियोमध्ये रूफ ऑफ बकल कॅव्हिटी असते ज्याला रातकेज पाऊच म्हणते. काय म्हणते याला? रातकेज पाऊच. ठीक आहे. इट इज an outgrowth from the roof of buccal cavity, Rathke's pouch, and this particular structure outgrowth grows upward towards the brain. ठीक आहे. तर याची ग्रोथ जी आहे ब्रेनच्या डायरेक्शनने होते, म्हणजे वरच्या डायरेक्शन अपवर्ड डायरेक्शनने याची ग्रोथ होते.
आणि न्यूरो हायपोफायसिस जो आहे त्याची डाऊनवर्ड डायरेक्शन ग्रोथ होत आहे. ठीक आहे. दिस न्यूरो हायपोफायसिस मीन्स दॅट इज द पोस्टेरियर लोब विच ग्रोज डाऊनवर्ड्स एक्सटेन्शन ऑफ हायपोथॅलॅमस. हायपोथॅलॅमसचं डाऊनवर्ड एक्सटेन्शन आहे. ठीक आहे. हे अपवर्ड डायरेक्शनला मूव्ह होतं आहे अँटेरियर लोब आणि पोस्टेरियर लोब डाऊनवर्ड डायरेक्शनला काय होतं मूव्ह होतं. ठीक आहे. म्हणजे याची ग्रोथ डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे, याची ग्रोथ अपवर्ड डायरेक्शनला आहे. दोन्ही लोब मिळून काय एक पिट्युटरी ग्लँड तयार झालेली आहे. ठीक आहे. आता बघा या दोन्ही लोबच्या मध्ये हा जो पार्ट आहे दिस पार्ट इज कॉल्ड ॲज इंटरमिडिएट लोब, दॅट इज कॉल्ड ॲज पार्स इंटरमिडिया. हा जो पार्ट आहे याला म्हणायचं पार्स इंटरमिडिया. ठीक आहे. तर पार्स इंटरमिडिया मीन्स इट इज अ मिडल लोब, याला मिडल लोब म्हणतात. आणि दिस मिडल लोब इज प्रेझेंट इन बिटवीन टू मीन्स दिस अँटेरियर पिट्युटरी अँड पोस्टेरियर पिट्युटरी. ठीक आहे. अँटेरियर लोब आणि पण हे जे आहे हा मिडल पार्ट जो आहे किंवा पार्स इंटरमिडिया, याला पार्स इंटरमिडिया म्हणतात. पार्स इंटरमिडिया हा जो पार्ट आहे हा पार्ट या अँटेरियर लोबमध्ये इनकॉर्पोरेट झालेला आहे. म्हणजेच हा कुठं मिक्स झालेला आहे अँटेरियर लोबमध्ये आलेला आहे. ठीक आहे. मीन्स दिस पार्स इंटरमिडिया इज द पार्ट ऑफ ॲडिनो हायपोफायसिस. ठीक आहे. इंटरमिडिएट लोब दिस इज द स्मॉलेस्ट रिड्यूस्ड पार्ट प्रेझेंट बिटवीन अँटेरियर अँड पोस्टेरियर लोब. दिस इज अ रिड्यूस्ड पार्ट, छोटासा काय क्लेफ्ट सारखा आहे. दिस इज द क्लेफ्ट मिडल लोब म्हणायचं जो अँटेरियर आणि पोस्टेरियर लोबच्या काय मध्ये आहे. आणि ह्युमन बिईंग्समध्ये पिट्युटरीमध्ये हा रिड्यूस्ड पार्ट आहे. रिड्यूस्ड पार्ट म्हणजेच काय जनरली फंक्शनलेस आहे. ठीक आहे. आता बघा न्यूरो हायपोफायसिस, दिस न्यूरो हायपोफायसिस इज डायरेक्टली कनेक्टेड टू द हायपोथॅलॅमस. बघा हा हायपोथॅलॅमस आहे. या हायपोथॅलॅमसमध्ये आपल्याला दोन प्रकारचे न्यूक्लिया दिसतात. पॅराव्हेंट्रिक्युलर न्यूक्लिया ही पॅराव्हेंट्रिक्युलर न्यूक्लियस आहे आणि हा सुप्रो ऑप्टिक न्यूक्लियस आहे. पॅराव्हेंट्रिक्युलर न्यूक्लियस आणि सुप्रो ऑप्टिक न्यूक्लियस दीज आर दी न्यूक्लियाय ऑफ हायपोथॅलॅमस. ह्या हायपोथॅलॅमसच्या न्यूक्लिया आहे. ठीक आहे. आता सुप्रो ऑप्टिक न्यूक्लिया कोणतं सिक्रिशन करत आहे अँटी डायुरेटिक हार्मोन, ज्याला वॅसोप्रेसिन म्हणतो आपण. वॅसोप्रेसिनचं सिक्रिशन जे आहे ते सुप्रा ऑप्टिक न्यूक्लियस करते, ज्याला अँटी डायुरेटिक हार्मोन म्हणायचं. आणि ऑक्सिटोसिन जो आहे हा ऑक्सिटोसिन हार्मोन जो आहे हा कोण सिक्रेट करत आहे दीज न्यूरो सिक्रेटरी सेल्स, याला न्यूरो सिक्रेटरी सेल्स म्हणायचं. दीज आर दी स्टार शेप सेल्स, दीज आर द न्यूरो सिक्रेटरी सेल्स. आणि ह्या हायपोथॅलॅमसमध्ये असतात. ठीक आहे. हे न्यूक्लियस फॉर्म करते. पॅराव्हेंट्रिक्युलर न्यूक्लियस ऑक्सिटोसिन सिक्रेट करतो, सुप्राऑप्टिक न्यूक्लियस अँटी डायुरेटिक हार्मोनचं सिक्रेशन करतो. ठीक आहे. आणि याच्यापासून ॲक्झॉन फायबर्स निघालेले आहे. ॲक्झॉन फायबर्स निघालेले आहेत, जे ॲक्झॉन फायबर्स कुठं पर्यंत आलेले आहे याला म्हणायचं पार्स नर्वोसा. इट इज पार्ट ऑफ न्यूरो हायपोफायसिस. ठीक आहे. तर हे जे सोलन पोर्शन जे दिसतं याला हेरिंग्स बॉडी म्हणते. हेरिंग्स बॉडी. ठीक आहे. तर हेरिंग्स बॉडी जे आहे ह्या हेरिंग्स बॉडी काय करते सिक्रिशन करते हार्मोनचं. तर या ठिकाणी हायपोथॅलॅमसचं हार्मोन्स जे आहे या ठिकाणी स्टोअर केलं जातं. कुठं न्यूरो हायपोफायसिसमध्ये स्टोअर केलं जातं. न्यूरो हायपोफायसिस इट सेल्फ डज नॉट प्रोड्यूस एनी हार्मोन. न्यूरो हायपोफायसिसचे हार्मोन जे असते ते कशाचे हार्मोन्स आहे हायपोथॅलॅमसचे आहे. अँड न्यूरो हायपोफायसिस इज डायरेक्टली कनेक्टेड टू द हायपोथॅलॅमस. हायपोथॅलॅमससोबत काय डायरेक्टली कनेक्टेड आहे. ओके. याच्यामध्ये आपल्याला ॲक्झॉन फायबर्स दिसत आहे. ठीक आहे. आता बघा हे जे आहे हायपोथॅलॅमससोबत न्यूरो हायपोफायसिस डायरेक्टली कनेक्ट आहे. आणि हायपोथॅलॅमससोबत अँटेरियर लोब म्हणजेच ॲडिनो हायपोफायसिस इट इज कनेक्टेड विथ हायपोथॅलॅमस बाय हायपोफायसियल पोर्टल सिस्टीम. हे का पोर्टल सिस्टीम आहे. हायपोफायसियल पोर्टल सिस्टीम म्हणजेच काय हा जो पार्ट आहे हा हायली वॅस्क्युलराइज्ड असतो. हायली वॅस्क्युलराइज असल्यामुळे म्हणजे त्याच्यामध्ये ब्लड सप्लाय. या ठिकाणी हायपोफायसियल आर्टरी आहे, ही हायपोफायसियल आर्टरी. ठीक आहे. आणि ही काय कुठं गेलेली आहे अँटेरियर लोबमध्ये गेलेली आहे आणि पुन्हा रिकनेक्ट झालेली आहे आणि काय हायपोफायसियल व्हेन तयार झालेली आहे. हे बघा इकडे हायपोफायसियल आर्टरी आणि इकडे काय हायपोफायसियल वेन काय इम्प्युअर ब्लड काय करते कलेक्ट करते, हे प्युअर ब्लड आणते इकडे. ठीक आहे. हां. तर या ठिकाणी काय की हायपोथॅलॅमस अँटेरियर लोबला कशाशी कनेक्ट झालेलं आहे हायपोफायसियल सिस्टीमनी कनेक्ट झालेलं आहे. ठीक आहे. म्हणजे ज्याला काय म्हणायचं हायपोफायसियल पोर्टल सिस्टीम. आणि इकडे हायपोथॅलॅमस कशासोबत कनेक्ट झालेलं आहे न्यूरो हायपोफायसिससोबत ॲक्झॉन फायबर्ससोबत कनेक्ट झालेले. ठीक आहे. म्हणजे ॲक्झॉन फायबर्स ह्या न्यूक्लियसपासून निघते आणि कुठं ओपन होत आहे या ठिकाणी ओपन होत आहे, ज्याला काय म्हणायचं न्यूरो हायपोफायसिस. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये
हे जे दोन्ही पार्ट आहे ॲडिनो हायपोफायसिस आणि काय न्यूरो हायपोफायसिस, ठीक आहे. तर याच्यापासून काय पूर्ण पिट्युटरी तयार झालेली आहे. काय तयार झालेली आहे? पिट्युटरी तयार. या ठिकाणी आता लक्षात घ्यायचं की ॲडिनो हायपोफायसिस आणि न्यूरो हायपोफायसिस हे दोन लोब जे आहे हे दोन वेगवेगळ्या ओरिजिनपासून म्हणजेच काय दोन वेगवेगळ्या पार्टपासून बनलेले आहे. त्याच्यापासून एक पिट्युटरी तयार झाली असेल तरी काय दोन वेगवेगळ्या डिफरंट पार्टपासून बनलेल्या एम्ब्रियोच्या, म्हणून याला ड्युएल ओरिजिन म्हणतात. काय म्हणतात त्याला? ड्युएल ओरिजिन, ठीक आहे. आता बघा ॲडिनो हायपोफायसिस जे आहे, ॲडिनो हायपोफायसिस जर आपण कन्सिडर केलं किंवा अँटेरियर लोब किंवा आपण आता अँटेरियर लोब म्हणू, अँटेरियर लोब, ठीक आहे. तर अँटेरियर लोब हे 3 पार्टपासून बनलेले आहे, ठीक आहे. पहिला हा पार्ट म्हणजे याला म्हणायचं पार्स ट्युब्रॅलिस. दिस इज दी पार्स ट्युब्रॅलिस, ठीक आहे. म्हणजे पहिला पार्ट याच्यामध्ये येतं पार्स ट्युब्रॅलिस, ठीक आहे. दुसरा पार्ट प्लस पार्स ट्युब्रॅलिस झाले. दुसरा पार्ट आहे पार्स इंटरमीडिया. दिस इज दी पार्स इंटरमीडिया, ठीक आहे. पार्स इंटरमीडिया, ठीक आहे. and plus third part, that is the part distalis. This is the distal part, okay, pars distalis, ठीक आहे. पार्स इंटरमीडिया, ठीक आहे. या 3 पार्टपासून अँटेरियर लोब तयार झालेले आहे. पार्स ट्युब्रॅलिस, पार्स इंटरमीडिया अँड पार्स डिस्टॅलिस. ह्या 3 पार्टपासून काय झालेलं आहे? अँटेरियर लोब तयार झालेला आहे. आता बघा पोस्टेरियर लोबमध्ये काय एक तर काय दिस इज दी स्टॉक ऑफ द पिट्युटरी म्हणायचं, ज्याला इन्फंडिब्युलम म्हणायचं. इन्फंडिब्युलम जो आहे दॅट इज द स्टॉक ऑफ द पिट्युटरी. आणि दुसरा पार्ट म्हणजे काय पार्स नर्वोसा, ठीक आहे. या 2 पार्टपासून काय पोस्टेरियर पिट्युटरी तयार झालेली आहे. म्हणजे काय पोस्टेरियर लोब इज मेड अप ऑफ infundibulum plus pars nervosa, ठीक आहे. या 2 पार्टपासून काय आपला पोस्टेरियर लोब तयार झालेला आहे, ठीक आहे. तर डायग्राममध्ये बघा याच्यामध्ये अँटेरियर लोब इट इज मेड अप ऑफ पार्स ट्युब्रॅलिस, पार्स इंटरमीडिया अँड पार्स डिस्टॅलिस, वाईल पोस्टेरियर लोब इज मेड अप ऑफ इन्फंडिब्युलम अँड पार्स नर्वोसा, ठीक आहे. तर या ठिकाणी आता लक्षात ठेवायचं की ऑप्टिक चष्मा जो आहे लोकेशन बघा पिट्युटरी कुठं आहे? पिट्युटरी ब्रेनच्या खाली, हायपोथॅलॅमसच्या खाली. हायपोथॅलॅमसचा आउटग्रोथ आहे. इट इज लोकेटेड जस्ट बिलो द ब्रेन, बिहाइंड द ऑप्टिक चष्मा. ऑप्टिक चष्म्याच्या मागे आहे त्याचं लोकेशन झालं. स्मॉलेस्ट ग्लँड आहे, साईज वाटाण्याचं जेवढं सीड आहे तेवढं असते. कलर आहे रेडिश ग्रे, ठीक आहे. कुठं असते? एका कॅव्हिटीमध्ये, स्पेनॉइड बोनच्या कॅव्हिटीमध्ये असते, जिला त्या कॅव्हिटीला म्हणायचं सेला टर्सिका स्पेनॉइड बोनची कॅव्हिटी आहे, म्हणजेच वेल प्रोटेक्टेड आहे, ठीक आहे. आता ही ग्लँड जी आहे सगळ्या ग्लँडना कंट्रोल्स करते. ह्या पिट्युटरीच्या अंडरमध्ये सगळ्या ग्लँड्स आहे, म्हणून हिला म्हणायचं मास्टर एंडोक्राइन ग्लँड, ठीक आहे. 2 लोबनी बनलेली आहे, अँटेरियर लोब आणि काय पोस्टेरियर लोब, ठीक आहे. तर दोन्ही लोब वेगवेगळ्या पार्टपासून तयार झालेले आहे. दॅट्स वाय इट हॅज अ ड्युअल ओरिजिन, ठीक आहे. नंतर काय म्हणायचं की याच्यामध्ये याची ग्रोथ जी आहे अँटेरियर लोबची अपवर्ड डायरेक्शनला होतं ब्रेनकडे, आणि पोस्टेरियर लोबची डाऊनवर्ड डायरेक्शनला होतं. दोन्ही लोब मिळून काय पिट्युटरी तयार झालेली आहे, ठीक आहे. ॲडिनो हायपोफायसिस इट इज द आउटग्रोथ ऑफ रूफ ऑफ बकल कॅव्हिटी रातकेस पोज. इट ग्रोज इन अपवर्ड डायरेक्शन. न्यूरो हायपोफायसिस इट ग्रोज ॲज अ डाऊनवर्ड एक्सटेन्शन ऑफ हायपोथॅलॅमस, ठीक आहे. दोन्ही लोबच्या मध्ये एक मिडल लोब आहे ज्याला काय म्हणायचं पार्स इंटरमीडिया, आणि पार्स इंटरमीडिया अँटेरियर लोबचाच पार्ट आहे, कारण इनकॉर्पोरेट कुठं झालेलं आहे अँटेरियर लोबमध्ये. म्हणजेच अँटेरियर लोब किंवा ॲडिनो हायपोफायसिस हे 3 पार्टपासून बनलेलं आहे, आणि पोस्टेरियर लोब जो आहे हा 2 पार्टपासून बनलेला आहे, ज्याला म्हणायचं इन्फंडिब्युलम. इट इज द स्टॉक ऑफ द पिट्युटरी, ठीक आहे. इन्फंडिब्युलम प्लस पार्स नर्वोसा, ठीक आहे. तर बघा याच्यामध्ये काय ज्याला काय म्हणू न्यूरो हायपोफायसिस जी आहे, न्यूरो हायपोफायसिस इज डायरेक्टली कनेक्टेड टू द हायपोथॅलॅमस विथ द हेल्प ऑफ एक्झॉन फायबर्स, ठीक आहे. अँड अँटेरियर लोब और ॲडिनो हायपोफायसिस इज डायरेक्टली कनेक्टेड टू द इट इज कनेक्टेड विथ द हायपोथॅलॅमस
विथ द हायपोफायसियल पोर्टल सिस्टीम. हायपोफायसियल पोर्टल सिस्टीम म्हणजेच काय, ब्लड वेसल ज्याला म्हणायचं हायपोफायसियल आर्टेरी. ओके, त्याचं ब्रँचिंग झालं, कॅपिलरी नेटवर्क तयार झालं, पुन्हा रियुनाईट होऊन मग काय हायपोफायसियल व्हेन तयार झाली. म्हणजे इकडून प्युअर ब्लड आलं आणि इकडं इम्प्युअर ब्लड कलेक्ट केलं गेलं. ठीक आहे, तर हे झालं पिट्युटरी ग्लँड. तर हे पिट्युटरी ग्लँड जे आहे वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन्स जे आहे त्याचं सिक्रिशन करत आहे. ठीक आहे, वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन्स. आता अँटेरियर लोब जो आहे, अँटेरियर लोब इट इज लार्जर लोब, हा मोठा लोब आहे. लार्जर लोब इट इज मेड अप ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ सिक्रेटरी सेल्स, कारण हार्मोनचं सिक्रेशन करते. हा जो लोब आहे हार्मोनचं सिक्रेशन करते. नियर अबाउट 6 हार्मोन्स आर सिक्रेटेड बाय द अँटेरियर लोब. 6 हार्मोन्स आहे याचे. ठीक आहे, तर ते जे हार्मोन्स आहे याच्यामध्ये काय की व्हॅस्क्युलराइज पार्ट आहे, कारण हायपोफायसियल पोर्टल सिस्टीम आहे याच्यामध्ये. दुसरं म्हणजे काय, सिक्रेटरी एपिथॅलॉइड सेल्स असते. ठीक आहे, तर याच्यामध्ये सिक्रेटरी एपिथॅलॉइड सेल्स त्या काय हार्मोनचं सिक्रेशन करत आहे. ठीक आहे, तर वेगवेगळ्या प्रकारचे सेल्स या ठिकाणी आहे. ॲसिडोफिल्स आहे, बेझोफिल्स आहे. ठीक आहे, ॲसिडोफिल्स, बेझोफिल्स आहे आणि क्रोमॅटोफोर्स पण असते याच्यामध्ये, क्रोमॅटोफोर्स पण असते. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे काय की जे काही हार्मोन्स जे आहे, जे ॲसिडोफिल्स म्हणजेच काय, याला काय म्हणायचं, काही हार्मोन्स ज्याचं काय विच ॲसिडोफिल्स मीन्स दी पर्टिक्युलर हार्मोन जो काय, ज्याला काय म्हणायचं आपण की ॲसिडोफिल्स सेल्सचा प्रकार, ॲसिडोफिल्स आणि बेझोफिल्स आणि क्रोमॅटोफोर्स, एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, तर हे हार्मोन 6 प्रकारचे हे जे लोब आहे 6 प्रकारचे हार्मोन्स काय करते, प्रोड्यूस करते, विच ॲक्ट्स ऑन द डिफरंट एंडोक्राइन ग्लँड्स. ठीक आहे, हायपोथॅलॅमस बघा, हायपोथॅलॅमसमध्ये न्यूक्लियाय आहे, सुप्राऑप्टिक न्यूक्लियाय, पॅराव्हेंट्रिक्युलर न्यूक्लियाय. दीज न्यूक्लिया कंटेन्स न्यूरोसिक्रेटरी सेल्स अँड दिस न्यूरोसिक्रेटरी सेल्स सिक्रेट न्यूरोसिक्रेशन. ठीक आहे, तर अँटेरियर पिट्युटरी स्वतः आपले हार्मोन सिक्रेट करते. न्यूरो हायपोफायसिस किंवा पोस्टेरियर पिट्युटरी कोणताच हार्मोन सिक्रेट करत नाही, फक्त एक पर्टिक्युलर स्टोरेज आहे. न्यूरो हायपोफायसिस म्हणजे काय, स्टोरेज आहे. त्याच्यामध्ये कोणते हार्मोन्स, हे न्यूरो हार्मोन्स काय केले जाते, स्टोअर केले जाते आणि इथून रिलीज होत आहे. कुठून, न्यूरो हायपोफायसिसमधून रिलीज होत आहे. ठीक आहे, तर पॅराव्हेंट्रिक्युलर न्यूक्लियस याच्यामध्ये ऑक्सिटोसिन दाखवलेला आहे. ऑक्सिटोसिन हा जो हार्मोन आहे ज्याला बर्थ हार्मोन म्हणायचं. ठीक आहे, तर हा ऑक्सिटोसिन कोण सिक्रेट करते, पॅराव्हेंट्रिक्युलर न्यूक्लियस सिक्रेट करते. इथून सिक्रेशन होते आणि इथं स्टोअर केलं जातं. इथून सिक्रेशन होतं एडीएचचं आणि इथं स्टोअर केलं जातं. ठीक आहे, तर पुढच्या वेळेला आपण काय अँटेरियर पिट्युटरीचे जे हार्मोन्स आहे ते हार्मोन्स आपण बघणार आहोत. ओके, टिल देन हॅव अ गुड डे. थँक्यू.